नांदेडमधून आहे। नांदेड शहरातील शिवाजीनगर भागामध्ये प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली आहे। 4 ते 5 ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे। खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर ही छापेमारी झालेली आहे। सकाळपासूनच इथं प्राप्तिकर विभागाचे अधिकारी पोहोचलेले आहेत। आपण ही महत्त्वाची बातमी पाहतोय। नांदेडमधून आहे। सकाळपासूनच प्राप्तिकर विभागाने छापेमारीला सुरुवात केलेली आहे। एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आलेली आहे। 4 ते 5 ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे। नांदेड शहरातील शिवाजीनगर भागात प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली आहे। आपण हे दृश्य पाहतोय। एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयांवर छापेमारी करण्यात आलेली आहे। सकाळपासूनच झाडाझडतीला सुरुवात झालेली आहे। 4 ते 5 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आलेली आहे। यावेळी आता प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती काय नेमकं लागतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर नांदेड शहरातील शिवाजीनगर भागात प्राप्तिकर विभागाने छापेमारी केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांच्याकडून। संजय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नांदेडच्या शिवाजीनगर भागात व्यापाऱ्यांची मोठी घरं आहेत। या ठिकाणी सकाळीच आयकर विभागाचे जे पथक आहे ते त्यांनी धाड सत्र सुरू केलेलं आहे। अनेक व्यापाऱ्यांच्या घरावर छापेमारी सध्या सुरू आहे। जे नाशिकचं जे आयकर विभागाचं पथक आहे ते सकाळपासूनच या परिसरामध्ये अनेक व्यापाऱ्यांच्या घरी दाखल झालं आणि त्यांच्या दुकानात देखील या पथकाने धाड सत्र सुरू केलेलं आहे। अजून नेमकी माहिती जी आहे ती अजून आतापर्यंत प्राप्त झालेली नाही, परंतु सकाळपासूनच हे पथक त्या ठिकाणी तळ ठोकून आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर 4 ते 5 ठिकाणी प्राप्तिकर विभागाने छापेमारी केलेली आहे। नांदेडमधली ही दृश्य आपण पाहतोय।